तुमच्याही मुलांच्या चेहऱ्यावर जर असे पांढरे चट्टे असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज ओपीडी मध्ये एक 11 वर्षाची मुलगी आली होती, तिच्या चेहऱ्यावर पांढरे चट्टे होते. अनेकदा पालकांना वाटतं की असे चट्टे एकतर उन्हामुळे किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असावेत, पण नाही, याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कृमी. अनेकदा बघत असतो की आपण लहान मुलं मातीमध्ये खेळत असतात किंवा भरपूर जणांना एक सवय असते की मृदभक्षण म्हणजेच काय की माती खाण्याची सवय. तर यामुळे होतं काय की शरीरातील कृमी वाढतात आणि सोबतच आयुर्वेदानुसार कृमीजन्य पांडू किंवा त्वचा विकार याचं एक लक्षण हे असू शकतं. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर यासाठी तुम्ही महत्वाचं म्हणजे कृमिन्ग चिकित्सा म्हणजेच काय की आपल्या आयुर्वेदामध्ये जी जंतुनाशक चिकित्सा सांगितलंय त्याचा औषध उपचार तुम्ही तुमच्या नजीकच्या वैद्याच्या सल्ल्यानं घेतला पाहिजे. आणि महत्वाचं काय की तुमच्या मुलांची स्वच्छता तुम्ही आधी बघितली पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचे पांढरे डाग कमी होतील. धन्यवाद.